ओदिशामधील पुरी आणि पश्चिम बंगालमधील हावडा शहरांना जोडणाऱ्या वंदे भारत रेल्वेगाडीला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा कंदील. विविध रेल्वे प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय वस्तू संग्रहालय दिवसानिमित्त नवी दिल्लीतल्या प्रगती मैदान इथं आंतरराष्ट्रीय म्युझियम एक्स्पो 2023चं उद्घाटन. सागर परिक्रमेच्या 5व्या टप्प्याअंतर्गत आज दुसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री परषोत्तम रुपाला रत्नागिरीत दाखल. मच्छीमारांसोबत चर्चा. पावसाळापूर्व स्वच्छता कामांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, रस्त्यावरील स्वच्छतेची कामं तातडीने पूर्ण करण्याचे दिले निर्देश. महिला सफाईसाठी यांत्रिक उपकरणांचा उपयोग करणाऱ्या नमस्ते उपक्रमाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मुंबईत छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचं केलं उद्घाटन आणि तरुणांशी साधला संवाद. राज्यातल्या बैलगाडा शर्यतींवरची बंदी आज सर्वोच्च न्यायालयानं उठवली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह प्रमुख नेत्यांकडून निर्णयाचं स्वागत. 24/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातला एक आरोपी तहव्वूर राणा याला प्रत्यार्पणासाठी अमेरिकेतल्या एका न्यायालयाची मंजुरी. आणि कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांची निवड. डी.के. शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची धुरा. येत्या 20 तारखेला होणार शपथविधी. नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत आपलं स्वागत करते. पाहूया बातम्या विस्तारानं. वंदे भारत रेल्वेगाडी म्हणजे भारताच्या आधुनिकतेचं आणि त्याच्या नागरिकांच्या आशा आकांक्षांचं प्रतीक ठरत असून या गाडीच्या माध्यमातून भारताची गती आणि प्रगती दिसून येते, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ओदिशामध्ये पुरी आणि पश्चिम बंगालमध्ये हावडा या शहरांना जोडणाऱ्या वंदे भारत रेल्वेगाडीला पंतप्रधानांनी आज हिरवा कंदील दाखवला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी ओदिशामधल्या 8,000 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या रेल्वे प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण केलं. वंदे भारत ट्रेन का उपहार मिल रहा है. वंदे भारत ट्रेन आधुनिक भारत और आकांक्षी भारतीय दोनों का प्रतीक बन रही है. आज जब वंदे भारत एक स्थान से दूसरे स्थान पर यात्रा करती है, गुजरती है, तो उसमें भारत की गति दिखाई देती है और भारत की प्रगति भी दिखाई देती है. नवभारत स्वदेशी तंत्रज्ञानाची निर्मिती करत आहे आणि ते तंत्रज्ञान देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवत आहे, याचा त्यांनी अभिमानपूर्वक उल्लेख केला. जनसेवा हीच ईश्वर सेवा या सूत्राच्या आधारे देशाची वाटचाल सुरू असल्याचं ते म्हणाले. स्वातंत्र्याचा अमृतकाळ हा देशाच्या एकता आणि एकात्मतेला अधिक बळकटी आणण्याचा काळ आहे. राष्ट्रीय एकात्मतेमुळे देशाचं सामूहिक सामर्थ्य वाढीला लागेल, असंही ते म्हणाले. भारत की एकता को और मजबूत करने का समय है. जितनी ज्यादा एकता होगी, भारत का सामूहिक सामर्थ्य उतना ही ज्यादा शिखर पर पहुंचेगा. ये वंदे भारत ट्रेनें इस भावना का भी प्रतिबिंब है. इस अमृत काल में वंदे भारत ट्रेनें विकास का इंजन भी बन रही हैं और एक भारत श्रेष्ठ भारत की भावना को भी आगे बढ़ा रही है. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतल्या प्रगती मैदान इथं आंतरराष्ट्रीय म्युझियम एक्स्पो 2023चं उद्घाटन झालं. देशाच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा देण्याचं महत्त्वपूर्ण काम वस्तू संग्रहालयांमधून होतं. त्यादृष्टीनं या वारसास्थळांचं संरक्षण, संवर्धन करून नवीन सांस्कृतिक पायाभूत सुविधा सरकार निर्माण करत आहे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.
स्वातंत्र्य संग्रामातलं आदिवासी समाजाचं योगदान जनतेपुढे आणण्यासाठी 10 विशेष संग्रहालयांची निर्मिती केली जात आहे असं त्यांनी सांगितलं. देशातल्या युवा वर्गासाठी संग्रहालय हा चांगला करिअर पर्याय आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. साथियों, मुझे खुशी है कि म्यूजियम आज युवाओं के लिए सिर्फ एक विजिटिंग प्लेस ही नहीं बल्कि एक कैरियर ऑप्शन भी बन रहे हैं. लेकिन मैं चाहूंगा कि हम अपने युवाओं को केवल म्यूजियम वर्कर्स की दृष्टि से ना देखें. हिस्ट्री और आर्किटेक्चर जैसे विषयों से जुड़े ये युवा ग्लोबल कल्चरल एक्शन के मीडियम बन सकते हैं. ये युवा दूसरे देशों में जा सकते हैं, वहां के युवाओं से दुनिया के अलग कल्चर के बारे में सीख सकते हैं, भारत के कल्चर के बारे में उन्हें बता सकते हैं. इनका अनुभव और अतीत से जुड़ाव अपने देश की विरासत के संरक्षण के लिए बहुत ही प्रभावी सिद्ध होगा. आंतरराष्ट्रीय म्युझियम एक्स्पोचा शुभंकर, भारतीय वस्तू संग्रहालयांची मार्गदर्शिका, कर्तव्य पथाचा लघु नकाशा आणि वस्तू संग्रहालयाशी निगडीत विविध पत्रिकांचं प्रकाशनही पंतप्रधानांनी केलं. एक दिवस संग्रहालयात या ग्राफिक कादंबरीचं प्रकाशनही आज त्यांच्या हस्ते झालं. तसंच राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाच्या उत्तर आणि दक्षिण विभागांच्या आभासी सफरीचं उद्घाटनही आज त्यांच्या हस्ते झालं. आता पाहूयात त्याची एक झलक. भारत देश, जहां दुनिया की सबसे बड़ी स्टैच्यू, सबसे बड़ा स्टेडियम और 10,000 फीट ऊंचाई पर बनी विश्व की सबसे लंबी टनल है, इसी भारत देश में बनने जा रहा है विश्व का सबसे बड़ा संग्रहालय, युगे युगीन भारत राष्ट्रीय संग्रहालय. कोई भी देश तब तक आगे नहीं बढ़ सकता जब तक को अपने इतिहास, अपनी विरासत, अपनी संस्कृति, उनके प्रति अगर वो गर्व करना नहीं जानता है. सागर परिक्रमेच्या 5व्या टप्प्याअंतर्गत दुसऱ्या दिवशी आज केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला यांनी आज रत्नागिरीमध्ये मिरकरवाडा जेट्टी इथं भेट देऊन मार्गदर्शन केलं. गेल्या भेटीच्या वेळी स्थानिक मच्छीमार भगिनींनी जाळ्यासाठी मागितलेली मदत आता त्यांच्यापर्यंत पोहोचल्याबद्दल रुपाला यांनी समाधान व्यक्त केलं. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेसाठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद केल्याचा उल्लेखही त्यांनी केला. तत्पूर्वी त्यांनी रत्नागिरीत वेल्दूर इथं मच्छीमारांसोबत संवाद साधून मच्छीमार बांधवांच्या गरजा आणि समस्या त्यांनी जाणून घेतल्या. उद्या गोव्यात काणकोण इथं सागर परिक्रमेच्या या टप्प्याची सांगता होणार आहे. मच्छीमारांशी आणि मत्स्यशेती करणाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या आणि किनारी भागाचे प्रश्न समजून घेण्यासाठी सरकारनं सागर परिक्रमा हा उपक्रम सुरू केला आहे. हमारी कोस्टल जो इकोसिस्टम है उनको भी देखने समझने जैसा है. उसमें कितनी विविधता है, कितनी विपुलता है, कितनी समस्याएं हैं. ये हमारा इंफ्रास्ट्रक्चर जो है फिशरीज का कोस्टल में पूरा, उनमें क्या क्या गैप्स हैं या तो क्या क्या आवश्यकताएं हैं, ये सारी चीजों को देखना परखने का एक बहुत ही अच्छा माहौल है. और सरकारी किसी विभाग के लिए
अपने विभाग की जानकारी लोगों के बीच शेयर करना, वो आउटरीच का एक कार्यक्रम होता है। तो मैं तो अभी तक के मेरे अनुभव से कह सकता हूं कि इनसे अच्छा आउटरीच का कार्यक्रम ही नहीं हो सकता, क्योंकि ये पूरे अलग अलग प्रदेशों में, अलग अलग लोगों में, अलग अलग स्थानों में और बहुत ही छोटे छोटे स्थानों में भी हम इस यात्रा के दौरान जा रहे हैं, उनसे मिल रहे हैं, उनसे सुन रहे हैं। और बीच बीच में ऐसे स्थानीय मछुआरे समाज के प्रतिनिधि वो भी अपने लोगों के साथ आकर हमें मिल लेते हैं और अपनी बातें हमारे से शेअर कर लेते हैं। पावसाळ्यापूर्वी नाले सफाई, रस्त्यावरील स्वच्छतेची कामं तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज मिठी नदी परिसराची पाहणी केली, त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मिठी नदीतल्या पाण्यात खोलीकरण करून नदीतला संपूर्ण गाळ साफ करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या संदर्भात देखरेख करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी नोडल अधिकाऱ्याला दिले आहेत. नदीतला गाळ काढताना काही त्रुटी राहून पावसाळ्यात पाणी तुंबल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितलं. सर्व नाल्यांमधून जे पावसाळ्यामध्ये पाण्याचा निचरा जो आहे समुद्राकडे जातो, हे नाले जेव्हा आपण पूर्णपणे व्यवस्थित साफ केले तर बऱ्यापैकी मुंबईकरांचा त्रास वाचू शकतो. जेवढे नाल्याचे स्पॉट आहेत, जिथे पाणी तुमचं, तिथले स्पॉट आहेत जे आयडेंटिफाय केलेले आहेत, यामध्ये अधिकाऱ्यांची देखील नेमणूक केलेली आहे. हाताने मैला साफ करणाऱ्या कामगारांचा जीव वाचवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी यंत्रांची खरेदी करावी आणि या कामी निधीची अडचण असल्यास सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून यंत्रसामुग्रीसाठी अर्थसहाय्य पुरवण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ आणि महाप्रीत मार्फत नमस्ते या राज्यस्तरीय परिषदेचं आज आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. सफाई कामगारांच्या पुनर्वसनाकरिता आवश्यक कार्यवाही करण्यासाठी नॅशनल ॲक्शन फॉर मेकनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टीम अर्थात नमस्ते या उपक्रमाचा राज्यातही शुभारंभ करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. राज्यात या कार्यक्रमाची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी तसंच सर्व संबंधित विभाग आणि यंत्रणा यांचा समन्वय ठेवण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित आणि महाप्रीत यांना शीर्ष संस्था म्हणून नियुक्त करण्यात येत असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. सेफ्टी टँक स्वच्छ करताना दुर्दैवाने दुर्घटना होतात, जीवितहानी होते असं सांगून सफाई कामगारांच्या सुरक्षेसाठी तयार केलेल्या नियमांचं काटेकोर अंमलबजावणी करण्यास शासनाचं प्राधान्य आहे आणि यासाठी महापालिका आणि नगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांनी सजग राहून अशा दुर्घटनांना प्रतिबंध करावा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. विविध वस्तूंची मागणी आणि पुरवठा यात तफावत आहे. ही दरी भरून काढण्यासाठी कौशल्य विकासाची गरज आहे असं मत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी व्यक्त केलं. राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या नड्डा यांनी आज दुसऱ्या दिवशी मुंबईत छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचं उद्घाटन केलं आणि तरुणांशी संवाद साधला. देशाचा विकास हा युवकांच्या विकासाशी जोडलेला असून तरुणांनी नवनवीन कौशल्य आत्मसात करावीत असं आवाहनही नड्डा यांनी केलं. टेक्निकल ट्रेनिंग की बात करता है तो एक फ्रेमवर्क में उसको डेवलप करता है और उस फ्रेमवर्क के लिए आवश्यक होता है कि हम इनोवेटिव हों, एग्जिस्टिंग जॉब्स में अपग्रेडेशन करें और जॉब्स फॉर फ्यूचर के लिए भी सोचें. आज की आवश्यकता के लिए नहीं. टाइम इज चेंजिंग. आज से 20 साल पहले डिजिटलाइजेशन कहां था, लेकिन आज डिजिटलाइजेशन की दुनिया में भारत एक सबसे आगे खड़ा होकर के खड़ा है. और मैं ये बड़े गौरव के साथ कह सकता हूं कि प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने इसको फोरसी किया. इसको उनके विजन में ये बात आई और फोरसी करते हुए पहली बार 2014 में मिनिस्ट्री फॉर स्किल डेवलपमेंट एंड एंटरप्रेन्योरशिप ये डेवलप हुई और इसको आगे बढ़ाया गया. और 2015 में स्किल इंडिया मिशन को लॉन्च किया गया, जिसके तहत आज हम
एक मंत्रालय भी देखते हैं और स्किल डेवलपमेंट की चिंता करने वाला भारत सरकार और महाराष्ट्र सरकार का हम योजन भी देखते हैं। युवा शक्ती ही देश आणि समाज घडवणारी शक्ती असून भारताचं भविष्य युवा पिढीच्या हातात असल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी युवा शक्तीचा वापर झाला पाहिजे. युवकांना दिशा दाखवण्याचं काम हे शिबिर करेल असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. युवा वर्गाची ताकद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओळखली आणि जीवनाच्या सर्वच मार्गांवर अग्रेसर ठेवण्यासाठी अनेक योजना आणल्या असंही शिंदे म्हणाले. हे तुमच्या हातात आहे आणि म्हणून मोदी साहेब या तरुण पिढीला, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला देखील अनेक उपक्रम त्यांनी सुरू केले. आणि म्हणून आज आपण पाहतोय की या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्यांच्या डोक्यांना चांगला विचार दिला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती होत असते. म्हणूनच राज्य शासनाच्या प्रत्येकाला रोजगार या धोरणाप्रमाणे हे शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आजचं हे शिबिर नव्या पिढीसाठी खूपच महत्त्वाचं आहे. कौशल्य असलेले रोजगारही उपलब्ध झालेले आहेत आणि म्हणून युवकांना भविष्यातील विविध कौशल्य असलेले नवे नवे अभ्यासक्रम असतील, स्किल्स माहीत व्हावेत, या दृष्टीने देखील अशी शिबिरं महत्त्वाची आहे. आणि तत्पूर्वी सकाळी नड्डा यांनी प्रभादेवी इथं सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलारही यावेळी उपस्थित होते. दुपारी नड्डा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुंबई कार्यालयात संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उंचावली असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत असा विकासात्मक दृष्टिकोन हे भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य आहे असं प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केलं. ते आज दुपारी पुण्यात प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मार्गदर्शन करत होते. काँग्रेसकडे अशा दृष्टिकोनाचा अभाव असल्याची टीकाही त्यांनी केली. कि अंतर्राष्ट्रीय क्षेत्र में आज भारत की छवि किस तरीके से बनी है और हम भाग्यशाली हैं कि वह नेता भारतीय जनता पार्टी के नेता नरेंद्र मोदी. अभी हमारे कांग्रेस के लोग इन्फ्लेशन बोलते हैं, जैसा हम देख लें इन्फ्लेशन. दुनिया में देखिए मंदी आई, कोरोना की मार सबको पड़ी, लेकिन भारत अपनी नीतियों से आगे निकल गया. मोदी जी ने आपदा को अवसर में बदल डाला और इसको हमको समझना पड़ेगा, जानना पड़ेगा, क्योंकि हम राजनीतिक प्राणी हैं, हमको इनकी गहराइयों में जाना पड़ेगा. यानी जो इकोनॉमी यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जो डबल डिजिट में होती थी, जो चाइना डबल डिजिट में होता था, 3.2 पर खड़ा है, 1.6 पर खड़ा है और इंडिया 6.8 पर खड़ा है. अब मैं कांग्रेसियों को क्या बताऊं कि दृष्टि तो ठीक कर सकता हूं, विजन तो नहीं दे सकता ना. कार्यकर्त्यांनी संयम आणि संवादाची भूमिका घेऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात असं आवाहन सुद्धा नड्डा यांनी कार्यकर्त्यांना केलं. भाजपा उसन्या बळावर काम करत नाही तर स्वतःच्या बळावर सत्ता मिळवणारा हा पक्ष आहे असं उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. समाजाच्या सर्व घटकांचा कल्याण करण्याकरता भाजप नेहमीच अग्रेसर राहील. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा प्रयत्न राहणार असल्याचं फडणवीस म्हणाले. निश्चितपणे येत्या लढाईमध्ये तो मावळा, भारतीय जनता पक्षाचा मावळा हे दाखवून देईल की तुम्ही किती तुष्टीकरण करा, तुम्ही किती लांगुल चालन करा, पण लांगुल चालन करून कुठलाच कर्नाटक पॅटर्न तुम्हाला आणता येणार नाही. इथे एकच पॅटर्न चालेल, तो म्हणजे मोदी पॅटर्न. इथे एकच पॅटर्न चालेल, बीजेपी पॅटर्न. इथे एकच पॅटर्न चालेल, छत्रपती शिवरायांचा पॅटर्न. दुसरा पॅटर्न इथे चालू शकत नाही. या बैठकीला राज्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. राज्यातल्या बैलगाडा शर्यतींवरची बंदी आज सर्वोच्च न्यायालयानं उठवली. न्यायमूर्ती के.एम. जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालच्या 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. त्याचबरोबर तामिळनाडूमधल्या जल्लीकट्टू आणि कर्नाटकातला कंबाला या क्रीडा प्रकारांवरची बंदीही सर्वोच्च न्यायालयानं हटवली. जनावरांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.
या क्रीडा प्रकारांच्या संदर्भातले महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांचे सुधारित कायदे समाधानकारक आहेत, असं निरीक्षण घटनापीठानं नोंदवलं आहे. तामिळनाडूमध्ये गेल्या 1 शतकापासून जल्लीकट्टूची परंपरा आहे, असंही पीठानं म्हटलं आहे. या क्रीडा प्रकारांमध्ये प्राण्यांचे हाल होतात म्हणून त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिका पेटा तसंच इतर संघटनांनी न्यायालयात दाखल केल्या होत्या. गेल्या डिसेंबर महिन्यात या संदर्भातली सुनावणी पूर्ण झाली होती, तेव्हा या प्रकरणातला निकाल राखून ठेवण्यात आला होता. राज्यातल्या बैलगाडा शर्यतींवरची बंदी आज सर्वोच्च न्यायालयानं उठवली. राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी हा निर्णय दिलासादायक आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांचा विजय असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या शर्यतींमध्ये बैलांवर कोणताही अन्याय होत नसल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. आम्ही एक समिती तयार करून एक सायंटिफिक रिपोर्ट तयार केला. रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल, बैल हा धावणारा प्राणी आहे. मी मुख्यमंत्री असताना तो आम्ही रिपोर्ट तयार केला. तो रिपोर्ट आम्ही सादर केला माननीय सर्वोच्च न्यायालयाला. आणि मग त्याच्यानंतर आत्ता ज्यावेळेस केस लागली त्यावेळी हे आमचं नवीन सरकार आल्यानंतर आम्ही सॉलिसिटर जनरल तुषार मेहता साहेबांना विनंती केली आणि महाराष्ट्राच्या वतीनं त्यांनी उभं राहून आणि रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल म्हणजे बैल हा धावणारा प्राणी आहे हा आमचा रिपोर्ट त्या ठिकाणी सादर केला आणि सांगितलं की हा कायदा वैध आहे, कारण या कायद्यामध्ये सगळ्या प्रिकॉशन घेतलेल्या आहेत. आणि यांनी जो ऑब्जेक्शन घेतलाय की बैल धावणारा प्राणी नाही आहे, हा सायंटिफिक रिपोर्ट आहे जो सांगतो की बैल हा धावणारा प्राणी आहे, त्यामुळे कुठेही प्राण्यांवर अन्याय करणारा हा कायदा नाही आहे. आणि मला अतिशय आनंद आहे. हा शेतकऱ्यांचा मोठा विजय, हा महाराष्ट्राचा मोठा विजय. बैलगाडा शर्यतीचा लढा सामूहिक प्रयत्नांमुळे जिंकता आल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. या निर्णयाने बैलगाडा शर्यतीची परंपरा अधिक समृद्ध होईल, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. शर्यतीचे नियम पाळून बैलांची योग्य काळजी घेत ही परंपरा आणि संस्कृती जपण्याचं आवाहन पवार यांनी केलं आहे. मुंबईत आज केंद्रीय बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत सागरी क्षेत्रात कार्यरत महिलांसाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला. सागराशी संबंधित क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करून दाखवणाऱ्या कॅप्टन राधिका मेनन यांसारख्या स्त्रियांचा अभिमानपूर्वक उल्लेख करत नाईक यांनी या क्षेत्रातलं स्त्रियांचं योगदान आणि त्यांची भूमिका यावर प्रकाश टाकला. सागराशी संबंधित क्षेत्रात अधिकाधिक महिलांनी पदार्पण करावं यासाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती आणि सवलतींचीही त्यांनी माहिती दिली. डैम सेक्टर में काम के लिए ऊपर आएंगे ऐसा हमारा पूरा विश्वास है और इस सेक्टर में ज़्यादा से ज़्यादा हमारी बहनें आए, इसके लिए हम कार्यरत हैं. सागरी व्यावसायिक क्षेत्रात स्त्री पुरुष समानता आणण्याची गरज नाईक यांनी यावेळी अधोरेखित केली. केंद्रीय नौवहन, बंदरं आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी ध्वनिचित्रमुद्रित संदेशाच्या माध्यमातून या क्षेत्रात कार्यरत स्त्रियांसाठी शुभेच्छा दिल्या. महिला खलाशांसाठी सरकारने विशेष तक्रार निवारण व्यवस्था उभी केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. सागरी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातला एक आरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेतल्या एका न्यायालयानं मंजुरी दिली आहे. मूळचा पाकिस्तानी असलेला राणा कॅनडामधला उद्योगपती आहे. 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडली याचा साथीदार असलेला तहव्वूर राणा याच्याकडे या हल्ल्यासंदर्भातली महत्त्वपूर्ण माहिती असल्यानं त्याला अटक करून भारतात पाठवलं जावं अशी मागणी 10 जून 2020 रोजी भारतानं अमेरिकेकडे केली होती. कॅलिफोर्नियातल्या जिल्हा न्यायालयानं या संदर्भातल्या सगळ्या कागदपत्रांची छाननी करून प्रत्यार्पणाला मंजुरी दिल्याचं म्हटलं आहे. कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांची निवड करण्यात आली असून कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष DK शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची धुरा सोपवण्यात येणार आहे. नवी दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. येत्या 20 तारखेला शपथविधी समारंभ होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात आज खातेपालट करण्यात आला. अर्जुन राम मेघवाल हे देशाचे नवीन कायदा मंत्री होणार आहेत.
विद्यमान कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे भूविज्ञान मंत्रिपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे, तर विद्यमान कायदा राज्यमंत्री SP सिंह बघेल यांचं खातं बदलून आता आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया या 3 देशांच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या प्रस्थान ठेवत असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी दिली. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. जपानमध्ये हिरोशिमा इथं ते G7 शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. पापुआ न्यू गिनीच्या दौऱ्यात ते हिंद प्रशांत द्वीप सहकार्य मंचाच्या 3ऱ्या परिषदेचं सहयजमानपद भूषवणार आहेत. या देशाला भारताच्या पंतप्रधानांनी भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. ओदिशामधील पुरी आणि पश्चिम बंगालमधील हावडा शहरांना जोडणाऱ्या वंदे भारत रेल्वेगाडीला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा कंदील. विविध रेल्वे प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय वस्तुसंग्रहालय दिवसानिमित्त नवी दिल्लीतल्या प्रगती मैदान इथं आंतरराष्ट्रीय म्युझियम एक्स्पो 2023चं उद्घाटन. सागर परिक्रमेच्या 5व्या टप्प्याअंतर्गत आज दुसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री परषोत्तम रुपाला रत्नागिरीत दाखल. मच्छीमारांसोबत चर्चा. पावसाळापूर्व स्वच्छता कामांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, रस्त्यावरील स्वच्छतेची कामं तातडीने पूर्ण करण्याचे दिले निर्देश. महिला सफाईसाठी यांत्रिक उपकरणांचा उपयोग करणाऱ्या नमस्ते उपक्रमाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी मुंबईत छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचं केलं उद्घाटन आणि तरुणांशी साधला संवाद. राज्यातल्या बैलगाडा शर्यतींवरची बंदी आज सर्वोच्च न्यायालयानं उठवली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह प्रमुख नेत्यांकडून निर्णयाचं स्वागत. 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातला एक आरोपी तहव्वूर राणा याला प्रत्यार्पणासाठी अमेरिकेतल्या एका न्यायालयाची मंजुरी. आणि कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांची निवड. DK शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची धुरा. येत्या 20 तारखेला होणार शपथविधी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.